शांताराम काका, मला राजा बाबावर विश्वास नाही हो. या मला वाटू राहिले बाबा हे जरा काहीतरी डुप्लिकेट आहे. अबे काय बोलतले का झापड्या? तो पालने का लेका ते बाबांनी किती लेका चमत्कार करून दाखवले तुला विश्वास नाही लेका? अबे लेका माझ्या पुढचं मॅटर लेका किती दिवस झाले का त्याले? हा, माझी पोरगी घर सोडून निघून गेली होती. आम्ही एवढे त्याची चिंता करू राहिलो होतो. हा, हे बाबाला कसं माहित? बाबाने धायदाय सांगितलं ना माझ्या बायकोले. ते जाऊ दे, त्या कंदिल्याच्या खिशातले का आपोआप का 5,000 रुपये आले ना. तरी लेका तू म्हणतले का बाबा खोटे आहे असं म्हणू नको लेका. बाबा खोटे आहे म्हणशील तर तुले भाऊ देवाचं दर्शन होणार नाही. परमात्म्याचं दर्शन करून देतो म्हणे ना बाबा आज. तुले का असा करशील तर मनात हे जर ठेवशील तर तुले भाऊ दर्शन होणार नाही परमात्म्याचं. काका तुम्हाला खरं वाटते का बरं? खरंच आपल्याला परमात्म्याचं दर्शन करून देईल का बाबा? खरंच आपल्या सगळ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल का? बे आतापर्यंत मला विश्वास नव्हता अशा गोष्टीवर, पण का आज हे विश्वास ठेवण्यासारखं वाटू राहिलं ना. पाय ना, तूच विचार करणं. किती राजा बाबा चमत्कार करू राहिले, किती राजा आपल्या मनातलं ओळखू राहिले का. आपलं सगळं नाव माहित पडते, सगळं माहित. एवढी कशी काय माहिती त्याच्याजवळ? ते बबनचं आणि बबनच्या बायकोचं भांडण झालं होतं ते सुद्धा बाबांनी सांगितलं ना. पहिले का ते 2 माणसं आलेले पाहिले नाही का? किती आले होते? ते शिल्लोडवरून आले होते ना बाबाला शोधत. काय बरं, बाबा जर चमत्कार नसते तर एवढे दूरून आले असते का ते शोधायला? शिल्लोड ते आपल्या जालन्याच्या तिकडलं नाही का? हो, जालन्याचं तिकडलं शिल्लोड. मला वाटतं आपल्या शरद काकाची मुलगी पण आहे तिथंच. हो रे, ते मंदी मुलगी आहे तिथं. मला बाबावर शक येण्याचं कारण काय वाटू राहिलं माहितीये का? काल पाहिलं नाही का तुम्ही? ते काय म्हणत होते, शिवलाल भाऊले काय म्हटलं त्यांनी, की तुमच्यासारखा माणूस या गावामध्ये नाही. तुम्ही सगळ्याच्या मदतीला धावून जाता, तुमची संघटना खूप पुढे जाईल. मला सांगा, आपण किती वर्षापासून पाहू राहिलो शिवलाल भाऊ कोणाचं तरी चांगलं पाहतात का? कोणासाठी तरी चांगला विचार करतात का? पण तशा माणसाला जर त्यांनी चांगलं म्हटलं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अभि शिवलाल खराब आहे हे आपल्याला माहित आहे, पण बाबासाठी कसं असते माहितीये का? ते संत आहेत ना, त्याच्यासाठी सगळे लोक चांगलेच असतात. तू फालतू विचार डोक्यातून काढून टाक बरं. असं बाबाविषयी काही काही बोलू नको. अरे बेले का असाच विचार जर मनात ठेवशील तर तू येले का वाईट होईल ना काहीतरी. विचार असा करू नको तू. हॅलो. अरे झाबरू साहेब, कुठं आहात तुम्ही आता? पांडे साहेब काय म्हणते बा आता? काय म्हणता पांडे साहेब? इकडे गावाकडे आलेलो. अहो, ते तुम्ही पुण्याची केस सॉल्व्ह केली त्याचे ते कागदपत्र आणून दिले नाही ना तुम्ही? ते जरा आणून द्यायची होती इथं. 2 दिवसांनी दिले चालणार नाही का पांडे साहेब? 2 आणि 3 दिवस काय करत बसता? उभे आणून द्या आणि बस चालले जा. तसं म्हणता? बरं ठीक आहे, येतो मग मी उभे घेऊन. ठीक आहे, या मग. या लवकर कागदपत्र द्या आणि चालले जा वाटले शिकून लगेच. बरं ठीक आहे. काय रे, काय म्हणते पांडे साहेब? काय कागदपत्र कायची म्हणते? काय नाही हो शांताराम काका, ते मागे मी केस सॉल्व्ह केली नाही का? ते पुण्याची केस सॉल्व्ह केली, त्याचे कागदपत्र आता ते केस क्लोज करायचे आहे. ते समजा कागदपत्र माझजवळच आहे. मी तिथे देतो म्हटलं पोलीस स्टेशनला, पण दिलेच नाही गेले. आता ते नेऊन द्यायला लागल आज. जा मग, लवकर जा, लवकर येतो. संध्याकाळी आपल्या सत्संगाला हजर राहायचो बरं. हो, सत्संगाला तर मला हजर राहायच लागल, कारण बाबाचा मॅटर काय ते मला पास लागते ना. मला शक येऊ राहिला बाबावर. हो, येतो ना कार्यक्रमाच्या आधीच. तुम्ही आता बस गेले की आलं, तिथं कागदपत्र दिले की लगेच वापस येतो. ये मग, जाऊन पटकन ये. आणखी ते आपल्या शिवजयंतीचं बी पाहा लागते ना. तू जा बरं पटकन जाऊन ये. बरं ठीक आहे. चाल बरं पटकन. मग आणखी ऑटो जर गेला निघून तर मग आणखी दुसरा ऑटो भरायला उशीर लागते. हो चला ना, झाली माहिती तयारी झाली. देवलाल भाऊ, काय बॅग घे कुठे चालले बा तुम्ही? वहिनी तुम्ही? अरे झाबरू, शेगावले चाललो रे बा. शेगावले ते हिनं कबूल केलं होतं ना मागे, मी दारू पित जाऊ ना त्यावेळेस कबूल केलं होतं हिनं, की बा माझी जर दारू सुटली तर म्हणे पारायण करीन आणि बा शेगावले दर्शनाला येईल एकदा. उद्याचा प्रगट दिन आहे, उद्या मग लय धामधूम राहते तिथं. म्हणून म्हटलं आज जाऊन दर्शन घेऊन यावं मस्त. याटो तर आत्ताच गेला वाटते एक भरून. हो ना राजा, मी म्हटलं तरी बाईलेलं आहे का, चाल म्हटलं लवकर पटकन. एक ऑटो आता निघून गेला की दुसरा ऑटो काही लवकर भरत नाही. पण काय या बायाचं काय होते का निघता घरातून निघेपर्यंत काय टाइम करते हे. तरी घाई आलो बरं, पण तरी का ऑटो गेला का निघून. आता काच मला 1-1.5 तास काही इथंच भरत नाही वाटते ऑटो हे. चला ना मग, मी आता एरी चाललो मग रुळले. चला तुम्हाला बस स्टँडवर सोडून देतो तिथं. आम्ही राजा तिघं आव रे. बाई आहे, बाकी पोरगी बी आहे, बॅगा गिगा आहे आमच्या जवळ. काय हरकत नाही ना, आरामशी जाऊ आपण.
इथे एरी तुम्ही थांबले का नाही आता 1-1.5 तास इथंच ऑटो भरत नाही. मग पुढे कधी जासाल त्याला पटकन तुम्हाला जाणं तरी होते. का बरं सोड बा तिथपर्यंत बस स्टँड पर्यंत. बरोबर गजान महाराजच पावला बा, नाही तर बसा लागलं असतं इथंच 1-1.5 तास. चालू देते बॅग आणि घेत्या पुरीले. चला झापूच्या गाडीवर जाऊ आपण, तिथं बस स्टँड पर्यंत सोडतो. मग ते मंगरुळले तुला म्हटलं ना सकाळी लवकर लवकर निघ, तरी केला तो उशीर. चला तर आरामशी जाऊ. बरं झालं झापूर आला. या मग देवलाल भाऊ, जा मस्त आरामात जा, काही टेन्शन नका घेऊ. दर्शन गिशन घ्यायचं. उशीर जर झाला तर रात्रभर राहायचं तिथं मस्त आहे. तिथं राहण्याची व्यवस्था आहे, सगळं आहे. काय तर रे आता हे दामदूम असं तिथं तिथं गर्दी, तिथं रूमही नाही भेटणार, काहीच नाही भेटणार. पाहतो ना, झालं दर्शन गिशन झालं मस्त संध्याकाळी झालं तर संध्याकाळी उशीर का होईना येतो वा वापस. वहिनी कोण एवढ्या बारकाईने पाहू राहिल्या त्या बाईकडं? वहिनी काय झालं, काय पाहू राहिल्या? अरे झाबरू, मी त्या बाईकडे पाहू राहिली. ते पाहण्याच्या बाई, ती बाई आपल्या गावात आली होती ना, रांगोळी काढायला आली होती. ती बाई एकदम हे होती, कशी तर कशी कपडे. आता पाहते कशी एकदम साडी गिडी असं वाटवायला का किती मोठ्या लोकांच्या घरची आहे ती. काय सांगता, हे बाई रांगोळी काढायला आली होती आपल्या गावात? हो ना, आम्ही ओळखतो ना तिले. ओळखतो म्हणजे काय माहिती का, दिवसभर राहिले ना ते आपल्या घरी. आम्ही दिवसभर गप्पा सांगितल्या ना, गप्पा गोष्टी केल्या मस्त. दिवसभर बसलो आम्ही शांताबाईच्या इथं तिथं. काय सांगता, दिवसभर होती आपली इथं? आणि दिवसभर एवढ्या तुम्ही गोष्टी कशाला सांगत बसले त्याच्यासोबत? अरे काय माहिती का, एक तर तिनं कसं माहिती का रांगोळी आणली होती आणि 10 रुपये किलो इडली. मग एवढं स्वस्त विकू राहिली बा, काय विकू राहिली असं तसं विचार बसलो आम्ही. ते सांगत होती मग तिचा नवरा दारू पिते, काम नाही करत, म्हणून बा मला काम करावं लागते. मग आम्हाला दया आली, तिला घरी नेलं, तिला जेवायला नेलं, हे दिलं. सगळ्या गोष्टी सांगत बसलो आम्ही. मस्त मस्त दिवसभर गप्पा गोष्टी केल्या आम्ही. इकडे तिकडे आपल्या गावातले असं झालं तसं झालं, हे ते सगळं तिच्या गावाचं ते सांगत होती. पण तवाले का तिची साडी गिडी जुनी, आता पाहिलं का एकदम टकाटक साडी गिडी. का लॉटरी गिटी लागली का तिला, काय माहिती बा. तसं असेल, एखादी लॉटरी गिटी लागली असेल, नाही तर तिच्या मायारून कोणतरी पैसे गिशी दिले असेल तिले. जाऊ द्या, तुम्ही जा बरं, जा तुम्ही जा, दर्शन गिशन घ्या, या आरामात मस्त. मी पाहतो ते काय ते. मला उशीर होऊ राहिला. तिकडे ते पोलीस स्टेशनला जावं लागते, कागदपत्र द्यावं लागते पटकन. घरी जावं लागते, आपल्या घरी आहे ते शिवजयंतीची तयारी चालू आहे. बरं ठीक आहे, येतो बा झाबरू, येतो आम्ही. दर्शन गिशन घेतो मस्त गजानन महाराजाचं, येतो मस्त घरी. बरं या मग. शांताराम, ते झाबरू नाही दिसू राहिला. झाबरू कुठे गेला? झाबरू ते पोलीस स्टेशनला गेला. ते काय कागदपत्र होते वाटते त्याचे, की कोण्या केसचे राहिले होते वाटते. ते पांडे साहेबांनी फोन केला दिले, आणून दे म्हणे आजच्या आज पटकन. ते नेऊन देतो म्हणे पटकन येतो म्हणे, आणि आणखी आला नाही. झालं का तुमच्या सगळ्याचं काम हे? अबे का आज शिवजयंती आहे, इकडे धामधूम. हा, एवढ्या धामधुमीत काय त्याला गरज होती का ते कागदपत्र घेऊन जायची? ते सांगा तुम्ही पांडे साहेबाले, उद्या देतो आणून म्हणून. एक त्याला का ते आता वारकरी संप्रदायाचे येतील ते लोक सगळे, तर त्याची व्यवस्था करायला लागणार नाही का? हो ना, होते ना सगळं बरोबर आहे ना. आता ते मारते आहे, भाणे आहे, हे सगळे करतेच बरोबर पोरं. हो, हे आहे तर पोरं, तरी ते पाहिजे ना, झाबऱ्या पाहिजे नाही का आपला? झाबऱ्या मेन आहे ना. त्याला फोन लाव बरं, फोन लाव त्याला आणि जरा लवकर ये म्हणून सांग. हे पोरो, आता तुम्ही तरी इकडे तिकडे जाऊ नका. तुम्ही इथं सांगा बरं, आपल्याला आता कारण वेळ कमी राहिलेला आहे. ते पतुले, ईश्वरले, मोहनले, त्या सगळ्या पोराला आवाज दिला का? ते ढगे काकाच्या विच्चे पोरं ते नाही दिसू राहिले. त्याला बी सांग बरं, कुठे जाऊ नका म्हणा, इथं थांबा म्हणा. हो कंदीराबाजी, सगळे पोरं इथे येणार आहे, सगळे येते. आम्ही इथून कुठेच नाही जात. तुम्ही फक्त एक काम करा, आमच्यासाठी काय नाश्ता गिस्त्या आणा. तसंच राहू का, कटकट राहू का? घरून नाश्ता नाही करून आलो, काही नाही. इथून जाऊ बी नका म्हणता, मग काहीतरी नाश्त्याला तरी आणा आम्हाला. अबे आता कुठं नाश्ता गिस्ता करायचा टाइम राहिला का? तुम्ही एक काम करा, तुम्ही एक एक जण घरी जायचं, जेवून या. बाकी सगळी इथंच राहा, एकेकाला पाठवा, जेवून या घरून. काय राजू कंदीराबाजी, पोरं एकदा घरी गेले की येते का वापस? मग त्यापेक्षा आणा ना काहीतरी, नाश्ता करा ना. खर्च काय जरासा खर्च लागते काय? चिवड्या बिड्याचे पॅकेट आणा 2-3. ते मारत्या शिल्लक नव्हतं ना, पोराचे फोटो खराब करून टाकतं का? चिवडा खाऊन ते फोटो खराब होतील मला लेकराचे. नाचा लागते संध्याकाळी, एका लागते, एवढा जल्लोष करायला लागते. जा घरी जा, एक जण जा, लवकर जेवून या. पाय शांताराम, मी आलो, 10 मिनिटात येतो. पाव सरपंच, कंदीलाबाजीला म्हटलं जरा नाश्त्याला आणा, तर पहा कसे पै आले. जाऊ पोरो, जाऊ दे ना, काय त्या कंदीलाबाजीच्या मागं लागता. एक काम करा तुम्ही, चला माझ्यासोबत चला. मी दुकानातून तुम्हाला शेंगदाणे, पोहे हे सगळं देतो, सगळं सामान देतो. जरा पोहे करा तुम्ही, सगळ्याला नाश्ता होते, म्हणजे जरा असं काही टेन्शन नाही राहत मग. नाही हो सरपंच, मजाक केली. कंदीलाबाजी मजाक करून पाहिली, काय म्हणते कंदीलाबाजी ते. नाश्ता करून आलो आम्ही घरून, काही टेन्शन नाही. चला मग पांडे साहेब, मी निघतो. मला आता फाईल गिल तर भेटली.
हो बरं केलं तुम्ही आणून दिली ते, कारण का माहिती का एक एक डोक्यामागचं टेन्शन मोकळं करावं लागते ना. तर चला मग, चला जरासं चहा घेऊ ना. नाही चहा गिराव दे आता. कसं आहे माहिती का, आमच्या गावात बी जरा धामधूम आहे ना, ते शिवजयंतीचे कार्यक्रमाची धामधूम आहे, तेच तर सगळे वाट पाहत असेल माई. हो ना, एक कप चहा घ्यायला कुठे वेळ लागते. बसा तुम्ही इथंच बसा, मी इथंच मागवतो बसा. बरं ठीक आहे बा, तुम्ही म्हणतास तर जरा लवकर मागवा पण हा, कारण मला जाणं अर्जंट आहे. अरे कदम, काय म्हणता साहेब? जरा पटकन 2 चहा पाठव बरं. चहा पाठव जरा, पटकन पाठव जरा. बरं ठीक आहे, आता पाठवतो. पांडे साहेब, हे वॉन्टेडचा फोटो लावलेला आहे, हे जरा ओळखीचा वाटू राहिलो, चेहरा जरा पाहिल्यासारखा वाटू राहिला. अहो ते अट्टल चोर आहे. किती दिवस झाले पोलिसाच्या हातीला लागू राहिला ते, म्हणजे असा भेस बदलून बदलून चोरी करते. कोण्या गावात भिकारी बनून जाते, तर कोण्या गावात दारुड्या म्हणून जाते, असा वेगवेगळ्या भेसांनी जाते आणि मोठमोठे डाके टाकते. त्याचा एक साथीदार पण आहे आणि एक लेडीज पण साथीदार आहे त्याची. ते मोठमोठे चोऱ्या करते आणि मग फरार होते तिथून. बरं एक काम करा तुम्ही, हे फोटो जरा माझ्या व्हॉट्सअपवर टाका बरं, मी जरा पाहतो त्याले. मी पाहिल्यासारखा वाटू राहिला चेहरा, पण जरा ओळखायला नाही येऊ राहिला बरोबर जसा पाहिजे तसा. तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर टाका फोटो, मी पाहतो त्याला बरोबर. बरं ठीक आहे, त्याची फाईलच देतो ना डायरेक्ट. फाईलवर सगळं फोटो आहे त्याचा आणि डिटेल पी आहे. पहा त्याच्यावर 20,000 रुपये बक्षीस पण आहे त्याचं. लय दिवस झाले आमच्या हातात तर काही येऊन नाही राहिला. पहा बरं, तुम्हाला जर सापडला तर पहा. सापडला म्हणजे हे चेहरा मला ओळखीचा वाटू राहिला, कुठेतरी पाहिल्यासारखा वाटू राहिला. मी लावतो याचा शोध लावतोच. तुम्ही ते फाईल द्या फक्त माझ्याजवळ. बरं ठीक आहे, देतो. हे फोटोतला चेहरा पाहिल्यासारखा वाटू राहिला, पण ओळखायला नाही येऊ राहिला. पांडे साहेब बोलले की हा अट्टल चोर आहे, आणि हे म्हणते भेस बदलून बदलून चोऱ्या करतो म्हणते. कधी भिकारी बनते तर कधी काही. हा भेस बदलून बदलून चोरी करते म्हणते ना, म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॅम्प्युटरवर टाकून पाहा लागल, याचा जरा भेस बदलून पाहा लागल, म्हणजे आपल्याला चेहरा ओळखायला येईल. आला आता कॅम्प्युटरवर, याच्या मिशी गिशी बदलून पाहा लागल. दाढी लावून पाहा लागल याले. दाढी पांढरी नाही शोभत याले, काळीवाली दाढी लावून पाहा लागल. हा बरोबर आहे, ह्याच दाढीचा चेहरा पाहायला वाटते. माझ्या डोक्यावर काहीतरी पाहिजे, टोपी पाहिजे वाटते. हा जमलं नाही हे. हा फेटा शोभला, टिक्का लावा लागल त्याला. अरे बापरे, हे तर आपल्या गावात आलेल्या त्या चमत्कारी बाबाचा चेहरा वाटू राहिला. थांब बरं, याले बाबाचे कपडे घालून पाहतो. अरे बापरे, हे तर बाबाच होय. आपल्या गावात आलेला बाबा ही एक म्हणजे कुख्यात चोर आहे का काय? चोर आहे तर मग हे आपल्या गावात बाबा बनून कशासाठी आला? म्हणजे याचा काही ना काहीतरी प्लॅन आहे. याले जर आताच पकडायला गेलो तर याचा प्लॅन काय आहे ते काही आपल्याला समजणार नाही. गावात काही आता सांगता येणार नाही, कारण गावात जर सांगितलं तर मग याच्या कानावर जर गोष्ट गेली तर हे निघून जाईल. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी प्लॅन करून याचा काय प्लॅन आहे ते आपल्याला याचा शोध लावा लागेल. आपल्याला नेमका बाबा बनून नाटक कशासाठी करू राहिला आपल्या गावात? पण आपल्या गावातलं सोडा, ते शिल्लोडवरून आले होते लोक म्हणते त्याला शोधाले, मग तिकडची काय घटना आहे ते पण पाहा लागेल. जरा फोन लावून आहे ना ते आपले ते शरद काकाची मुलगी आहे तिकडं, त्याला फोन लावून पाहा लागेल, म्हणजे आपल्याला समजते तिकडची बातमी. अरे बोरे जमरुदा, कसा काय फोन केला बा? अहो अर्चना ताई, मला तुम्हाला एक विचारत होतं, तुमच्या गावामध्ये कोणी बाबा गिबा आले होते का? चमत्कारी बाबा? चमत्कारी बाबा? नाही बा, असं तर कोण नाही आला आमच्या गावात. नाही, ते 2 माणसं आले होते आमच्या इथं. ते म्हणे आम्ही शिल्लोडवरून आलो म्हणे, चमत्कारी बाबाला शोधत शोधत आमच्या गावावरून आले म्हणे चमत्कारी बाबा. ते आता आमच्या गावात आलेले, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन लावून पाहाव. नाही रे, आमच्या गावात नाही आले बा कोणी बाबा. बरं ठीक आहे, ठेवा मग. बाकी सगळं मजेत ना? मजेत मजेत. बरं ठेव मग. आलं माझ्या लक्षात. हे माणसं जे आले होते शोधत शोधत, ते माणसं बाबाचेच असल. बाबांनी आपल्या गावाल्याला माहीत पडलं पाहिजे बा चमत्कारी बाबा आहे, तिकून आले, म्हणून काहीतरी त्यानं रचलेलं हे सगळं प्लॅन आहे. थांब म्हणा, झाबरू डिटेक्टिव्ह असताना तुझा प्लॅन कसा काय सक्सेस होते ते मी पाहतोच. तुझा प्लॅन फेल करून तुला जेलमध्ये जर नाही पाठवलं तर माझं नाव बी म्हणा झाबरू डिटेक्टिव्ह नाही. बाबा मंडळी, असं आहे, हे बाबा जे आहे
ते कुख्यात चोर आहे, अट्टल चोर आहे तो. तो आमच्या गावात बाबा बनून आलेला आहे. त्याचं आता आमच्या गावात येण्याचं प्लॅनिंग काय आहे, नेमकं कशासाठी आला आणि त्याने चमत्कार केले ते कसे केले ते आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहू. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे कृष्णा वाघमारे, राजू वडुरकर, अतुल काटकर, त्याचबरोबर साहिल भाऊ, हेमंत भाऊ या सर्वांचे मनापासून आभार. चला मग, तुम्ही पण कमेंट करून आपलं नाव लिहा, म्हणजे तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.